अध्यक्ष महोदय, यांनी माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या उत्तरावर आम्ही समाधानी आहे. ऐकून घ्या त्यांचं ऐका. अध्यक्ष महोदय, माझा विषय याच अनुषंगाने आहे की अवैध दारूच्या विषयामध्ये मी अध्यक्ष महोदय मागच्या सरकारमध्ये एक लक्षवेधी मांडली होती, आत्ताच्या काळामध्ये एक लक्षवेधी मांडली, 2 लक्षवेधी झाल्या. आपल्या दालनामध्ये 6 फेब्रुवारी 23ला, 23 जानेवारी 25ला, 14 जुलै 25ला 3 बैठका झाल्या अध्यक्ष महोदय. आणि इतिवृत्त माझ्याकडे आहे, इतिवृत्त तुम्हाला पाठवून देतो. या इतिवृत्त अजूनही कारवाई नाही अध्यक्ष महोदय. हे खरं तर अत्यंत चिंतेचा विषय आहे. ग्रामीण भागातल्या प्रत्येक आमदाराचा हा विषय, माझा एकट्याचा नाही आहे, हा विषय सामाजिक आहे. हा विषय अध्यक्ष महोदय ग्रामीण भागातल्या आमदारांना विचार, त्यांना रोज काय त्रास होतोय, कुठे गेलं तर आमच्या महिला भगिनी आमच्या दारूबद्दल विचारतात. अध्यक्ष महोदय, आपण लाडक्या बहिणी म्हणतो, लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे. अध्यक्ष महोदय, दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. आपण बैठक घेतली, आपण निर्देश दिले एक्साईज डिपार्टमेंटला, फूड अँड ड्रग्सला, होम डिपार्टमेंटला. आपण अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा काय होत नसेल अध्यक्ष महोदय, तर हे चिंतेचा विषय आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आपण निर्देश दिलेले आहेत तरी काय होत नाही, हा चिंतेचा विषय अध्यक्ष महोदय, चिंतेचा विषय आहे. महोदय, पुन्हा सदस्यांना सांगतो, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण, लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील, ती योजना सुरूच राहील. त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कम्पेअर करता येत नाही, हे आपण लक्षात ठेवा. यांना काल तुम्ही वेगळ्या शब्दामध्ये झापलंय, काय खरं झालं नेमकं? नाही, खरं म्हणजे झापलं हे म्हणणं अतिशय चुकीचं ठरेल. किंबहुना एक प्रकारे कालच्या प्रकरणात अभिमन्यू पवार यांच्यावर अन्यायच झाला, कारण ते बोलले वेगळं आणि मी ऐकलं वेगळं. त्याच्यापूर्वी एका प्रकरणामध्ये कोणीतरी पुन्हा लाडकी बहीण योजनेवर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं, म्हणून मी त्याच्यावर बोललो होतो. आणि अभिमन्यू पवार असं म्हणाले की लाडक्या बहिणींची पोरं ही अवैध दारूकडे जात आहेत. माझ्या ऐकण्यात काही वेगळं आलं आणि म्हणून मी त्या ठिकाणी म्हटलं की लाडक्या बहिणींवर तुम्ही आक्षेप घेऊ नका. त्यांनी लाडक्या बहिणींवर आक्षेप घेतला नव्हता, पण दुर्दैवाने ते मी म्हटल्यामुळे सगळ्या चॅनलनी चालवलं, अभिमन्यू पवारला झापलं. मी त्यांना बिलकुल झापलेलं नाही, माझा गैरसमज झाला होता. त्यांनी योग्य मुद्दा मांडला होता आणि विशेषतः महिलांच्या करता अवैध दारू हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांच्याकडे त्यांनी तो प्रश्न देखील माझ्या लक्षात आणून दिला आणि अतिशय कडक कारवाई करायला मी सांगितलं. आर्वीमध्ये ड्रग्सचा साठा सापडलेला आहे, पोलिसांनी कारवाई केली, पण तिथले स्थानिक आमदार सुमित ठाकरे यांनी पोलिसांवर टीका केली की पोलिसांचं दुर्लक्ष राहतं, त्यामुळे अशा प्रकारे प्रमाण वाढत आहे. सुमित वानखेडे मला देखील येऊन भेटले आणि निश्चितपणे याची अजून सखोल चौकशी करावी लागेल. याचं कारण इतका मोठा साठा हा जर त्या ठिकाणी सापडत असेल तर स्थानिक जे पोलीस आहेत ते नेमकं त्या ठिकाणी काय करतायत हा प्रश्न निर्माण होतो, जो सुमित वानखेडेंनी निर्माण केलेला आहे. त्याची चौकशी